राजकारणात कधी काय घडेल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. महापौर पदाच्या शर्यतीत असलेलं नाव अचानक बाजूला, उपमहापौर पदाची ऑफर आणि त्यालाच थेट नकार. या एका निर्णयानं पिंपरी चिंचवडच्या राजकारणानं नवं वळण घेतलं आणि सुरू झाला भाजपचा प्लॅन बी. आपण पाहताय माय PCMC. मी आहे विवेक इनामदार. महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या शीतल शिंदे यांना पक्षानं उमेदवारी नाकारली आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी जाहीर केली. पण हा निर्णय शीतल शिंदेंना मान्य नव्हता. ते नाराज झाले. उपमहापौर पदासाठी अर्ज न भरण्याची भूमिका घेतली आणि कोणतीही तडजोड न करता ते थेट महापालिका भवनातून निघून गेले. पक्षाच्या नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, चर्चा झाली, मनधरणी झाली, पण प्रयत्न निष्फळ ठरले. शीतल शिंदेंच्या नकारामुळे भाजप समोर अचानक मोठं आव्हान उभं राहिलं. उपमहापौर पदासाठी ऐन वेळेला उमेदवार कोण हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आणि इथंच अचानक समोर नाव आलं शर्मिला बाबर. भाजपकडून उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राजकीय वर्तुळात आश्चर्य, कारण हे नाव आधी चर्चेतच नव्हतं. दरम्यान उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणूक होणार का अशी चर्चा सुरू झाली. पण खरी कहाणी आहे ती संख्याबळाची. महापालिकेत भाजपचे 84 नगरसेवक आहेत आणि एक भाजप पुरस्कृत अपक्ष, एकूण 85 नगरसेवक. राष्ट्रवादी काँग्रेसचे 37 नगरसेवक, शिवसेनेचे साधारणतः अर्धा डझन नगरसेवक. सगळी बेरीज वजाबाकी केली तरी पारडं स्पष्टपणे भाजपचं जड. म्हणूनच 6 फेब्रुवारीला वैशाली काळभोर यांनी माघार घेतली नाही आणि मतदान झालं तरीही शर्मिला बाबर यांची निवड निश्चित मानली जात आहे. राजकारणात काही जण वर्षानुवर्ष वाट पाहतात तर काही जणांसाठी संधी अचानक दार ठोठवते. शीतल शिंदे यांच्या नाराजीतून निर्माण झालेली पोकळी शर्मिला बाबर यांच्यासाठी संधी ठरली. हा निव्वळ योगायोग आहे की भाजपचा अचूक राजकीय नियोजन? 6 फेब्रुवारीला चित्र अधिकृत होईल. पण आजच एक गोष्ट स्पष्ट आहे, पिंपरी चिंचवडच्या सत्ता केंद्रात नावं जरी बिनविरोध असली तरी आतल्या गोटातलं राजकारण अजूनही धगधगतं आहे. शीतल शिंदेंची नाराजी, शर्मिला बाबर यांची संधी आणि विरोधकांची अपयशी चाल हा केवळ उपमहापौर पदाचा विषय नाही तर पुढच्या राजकारणाची नांदी आहे.